आपलं शहर आता स्मार्ट होतंय, मग तुम्ही कधी स्मार्ट होताय? स्मार्ट न्यूजचे यूट्यूब चॅनल सबस्क्राइब करा, स्मार्ट बना. नोटिफिकेशनसाठी बेल आयकॉनवर क्लिक करा. बेळगावकर खवयांसाठी नवे ठिकाण देसी धाबा. मित्रांनो, बेळगावकरांची खवेगिरी म्हणजे एकदम लाजवाब. शुक्रवार पेठ टिळकवाडी मेन रोड येथे सुरू झाला आहे देसी धाबा. अस्सल देसी चवींचा देसी धाबा म्हणजे खवयांसाठी अनोखी पर्वणीच. सर्वप्रथम पहा इथले शानदार वातावरण. या ठिकाणी उपलब्ध आहे दर्जेदार खाद्यपदार्थ, अत्यंत मनमोहक आकर्षक अशा स्वरूपात चटकदार डिशेस, अनेक प्रकारचे चवदार सूप, त्याचबरोबर चटकदार खमंग स्टार्टर्स, विविध प्रकारचे लज्जतदार आणि लाजवाब शाकाहारी मांसाहारी कबाब आणि मेन कोर्स मध्ये भरपूर व्हरायटीज. तर मग नक्कीच भेट द्या देसी धाबा, शुक्रवार पेठ टिळकवाडी, बेळगाव. नमस्कार, स्मार्ट न्यूजच्या आजच्या बुलेटिनमध्ये आपलं स्वागत. भाजप नेत्यांवर खटल्यांच्या अनुमती मागणीसाठी काँग्रेसचे दिनांक 31 रोजी आंदोलन. राज्याचे राज्यपाल थावरचंद गेहलोत यांनी मुख्यमंत्री सिद्धरामय्या यांच्या विरोधात खटल्यासाठी अनुमती दिल्या प्रकरणाचे पडसाद राज्यभर उमटत आहेत. काँग्रेसने देखील आता कंबर कसली असून राज्यपालांनी भाजप आणि इतर नेत्यांच्या विरोधातील चौकशीला अनुमती देण्याची मागणी लावून धरली आहे. या मागणीसाठी दिनांक 31 रोजी चलो राजभवन या आंदोलनाची हाक देण्यात आली आहे. राज्यपालांनी माजी मुख्यमंत्री HD कुमारस्वामी, माजी मंत्री मुरुगेश निराणी, जनार्दन रेड्डी आणि शशिकला जोल्ले यांना प्रलंबित प्रकरणामध्ये सुनावणीची परवानगी द्यावी अशी विनंती करण्यासाठी राज्यपालांना निवेदन देण्यात येणार आहे, अशी माहिती उपमुख्यमंत्री DK शिवकुमार यांनी दिली. प्रदेश काँग्रेसच्या कार्यालयात पत्रकार परिषदेत बोलताना शिवकुमार म्हणाले, कुमारस्वामी यांच्या विरुद्ध बेकायदेशीरपणे खाणकाम मंजूर केल्याचा खटला राज्यपालांसमोर आहे. लोकायुक्त संघटनेने 10 वर्षाचा प्रदीर्घ तपास केला असून कुमारस्वामी यांची चौकशी करण्याची परवानगी मागितली आहे, मात्र चौकशीला परवानगी देण्यात आलेली नाही, असं DK शिवकुमार म्हणाले आहेत. मालवणमधील राजकोट किल्ल्यावर राडा. सिंधुदुर्ग येथील मालवणमधील राजकोट किल्ल्यावरील छत्रपती शिवाजी महाराजांचा पूर्णाकृती पुतळा कोसळल्याची दुर्दैवी घटना 2 दिवसापूर्वी घडली आहे. या घटनेनंतर सत्ताधारी आणि विरोधकांमध्ये आरोप प्रत्यारोप सुरू आहेत. यावरून राजकारण चांगलंच तापलं आहे. यातच बुधवारी महाविकास आघाडीच्या नेत्यांनी राजकोट किल्ल्याला भेट दिली. यामध्ये शिवसेना ठाकरे गटाचे नेते आदित्य ठाकरे, विरोधी पक्षनेते अंबादास दानवे, राष्ट्रवादी शरद पवार गटाचे प्रदेशाध्यक्ष जयंत पाटील, माजी खासदार विनायक राऊत यांचा समावेश आहे. मात्र याच वेळी भारतीय जनता पक्षाचे नेते नारायण राणे आणि नितेश राणे हे देखील राजकोट किल्ल्यावर पोहोचले. त्यामुळे ठाकरे गटाचे कार्यकर्ते आणि नारायण राणे यांचे समर्थक आमने सामने आले. त्यामुळे चांगलाच गोंधळ माजला. यावेळी दोन्ही बाजूच्या कार्यकर्त्यांनी जोरदार घोषणाबाजी केली. माजी मंत्री नागेंद्र यांच्या नातलगांच्या घरांवर ईडीची धाड. वाल्मिकी विकास महामंडळाचा निधी बेकायदेशीरपणे हस्तांतरित केल्याच्या कथित प्रकरणाच्या संदर्भात ईडीच्या अधिकाऱ्यांनी माजी मंत्री बी नागेंद्र यांच्या नातेवाईकांच्या घरावर छापा टाकला आहे. वाल्मिकी कॉर्पोरेशनमधील घोटाळ्याप्रकरणी ईडीच्या अधिकाऱ्यांनी बेळ्ळारी, रायचूर, कोप्पळ येथे छापे टाकले. तसेच नागेंद्रचे नातेवाईक एरिस्वामी आणि काही निकटवर्तीयांच्या घरावर छापे टाकून तपासणी केली. या प्रकरणातील आरोपपत्र सादर करण्याची वेळ जवळ येत असल्याने ईडीच्या अधिकाऱ्यांनी तपासाला गती दिली आहे. या संदर्भात अनेक ठिकाणी छापे टाकून तपासणी करण्यात आल्याची माहिती उपलब्ध झाली आहे. महानगरपालिकेतील आर्थिक संकटावर लक्ष्मी हेब्बाळकर यांची नाराजी. महानगरपालिकेसमोर निर्माण झालेल्या आर्थिक संकटाबाबत आता राज्याच्या महिला व बालकल्याण मंत्री लक्ष्मी हेब्बाळकर यांनी भाष्य केले आहे. त्यांनी याबाबत नाराजी व्यक्त करून म्हटले आहे की काही लोकांच्या छुप्या अजेंडामुळे बेळगाव महानगरपालिका आर्थिक अडचणीत सापडली आहे. छुप्या अजेंड्यामुळे बेळगाव महानगरपालिका आणि शहरातील जनता देखील त्रस्त झाली आहे. आपण सर्वांनी अधिकारी व लोकप्रतिनिधींनी निस्वार्थ भावनेने राजकारण केले तर बेळगावचे नंदनवन होऊ शकते. मात्र काही जणांच्या छुप्या अजेंड्यामुळे बेळगाव महापालिकेला समस्यांना सामोरे जावे लागत असल्याची खंत त्यांनी व्यक्त केली आहे. परमपूज्य स्वामी मंजुनाथ भारती स्वामीजी यांच्या प्रवचनास प्रारंभ.
अध्यात्माचे महत्त्व जगात सर्वप्रथम जाणणारा देश भारत आहे, याचा माझ्यासह कोट्यावधी भारतीयांना अभिमान वाटतो, असे मत बेंगळूर येथील गोसाई मठाचे स्वामी मंजुनाथ स्वामीजी यांनी व्यक्त केले. येथील सकल मराठा समाजातर्फे मंजुनाथ स्वामीजी यांचे 2 दिवसांचे प्रवचन घुमटमाळ मारुती मंदिर हिंदवाडी येथे आयोजित करण्यात आले आहे. मंगळवारी सायंकाळी सभागृहात या प्रवचन मालिकेस प्रारंभ करण्यात आला. यावेळी ते बोलत होते. त्यांनी अनेक उदाहरणे देऊन उपस्थितांना मार्गदर्शन केले. यावेळी मराठा समाजाचे नेते किरण जाधव, ईश्वर लगाडे, ॲडव्होकेट सुधीर चव्हाण, राजन जाधव, शंकर बाबलीचे, उद्योजक जयदीप बिर्जे आदी उपस्थित होते. उपस्थित मान्यवरांच्या हस्ते स्वामींचे पद्यपूजन करण्यात आले. प्रास्ताविक महादेव चौगुले यांनी केले. गोपाळ बिर्जे यांनी स्वामींचा परिचय करून दिला. मराठी शेतकऱ्याच्या मार्कंडेयची साखर चालली खासगीकरणाच्या वाटेवर. बेळगाव तालुक्यातील मराठी शेतकरी जनतेचा हक्काचा सहकारी साखर कारखाना असलेल्या मार्कंडेय सहकारी साखर कारखान्याचे खासगीकरण करण्याचा नवा प्रस्ताव समोर आला आहे. या संदर्भात आता वाटाघाटी सुरू झाल्या असून शेतकरी बांधवांना पुन्हा एकदा जागे होण्याची वेळ आली आहे. तालुक्यातील मराठी बांधवांच्या हक्काचा असलेला एकमेव प्रकल्प आता कोणत्या तरी खासगी कंपनीला लीज तत्वावर देण्याचे नवे कारस्थान सुरू झाले आहे. यासाठी क्लब रोडवरील एका नामांकित हॉटेलमध्ये रात्री उशिरापर्यंत चर्चासत्र झाले असल्याचे समजते. बेळगाव तालुक्यातील शेतकऱ्यांना अंधारात ठेवून सहकारी कारखान्याचे खासगीकरण झाल्यास नव्या समस्या निर्माण होणार आहेत. त्यामुळे शेतकरी वर्ग संभ्रमात सापडला आहे. मार्कंडेयमधील राजकारणामुळे 2 नवे प्रस्ताव समोर येत आहेत. यापूर्वी कारखान्याच्या चेअरमननी आपण राजीनामा देऊन सारे काही आलबेल असल्याचा भासवण्याचा प्रयत्न केला होता. त्यानंतर वाटाघाटी फिसकटल्याने पुन्हा युटर्न करून आपणच मार्कंडेयच्या गडाचे तानाजी असल्याचे जाहीर केले होते. त्यामुळे काही दिवसांसाठी सारे काही सुरळीत चालू असल्याचे भासवण्यात आले. मात्र आता नव्याने खासगीकरणाचा प्रस्ताव समोर आला असल्यामुळे मराठी भागधारक शेतकरी आता खासगीकरणाच्या दावणीला बांधला जाणार असल्याचे चित्र सामोरे येत आहे. सीमा प्रश्नासाठी महाराष्ट्र सरकारकडे पाठपुरावा करण्याचा निर्णय. सर्वोच्च न्यायालयात प्रलंबित असलेल्या सीमा प्रश्नाच्या खटल्याबाबत मध्यवर्ती महाराष्ट्र एकीकरण समितीच्या बैठकीत गांभीर्याने चर्चा करण्यात आली. सीमा प्रश्नाचा खटला सर्वोच्च न्यायालयात प्रलंबित आहे. मात्र या खटल्याकडे महाराष्ट्र सरकारचे सातत्याने दुर्लक्ष होऊ लागले आहे. सीमा प्रश्नी खटला चालवत असलेल्या वकिलांकडेही अक्षम्य दुर्लक्ष झाले आहे, अशी माहिती बैठकीत देण्यात आली. त्यामुळे महाराष्ट्र शासनाला जाब विचारण्याचे ठरवण्यात आले. दरम्यान या खटल्याच्या कामकाजाला गती मिळावी यासाठी महाराष्ट्राकडून वकिलांकडून योग्य पाठपुरावा केला जावा. परिणामी हा खटला लांबत चालला असल्याने जनतेचे लक्ष या खटल्याकडे लागून राहिले आहे. मात्र महाराष्ट्र सरकार याबाबत उदासीन असल्याचे दिसून येत आहे. त्यामुळे पत्र पाठवून पाठपुरावा करण्याचा निर्णय घेण्यात आला. या बैठकीच्या अध्यक्षस्थानी तालुका मय समितीचे कार्याध्यक्ष माजी आमदार मनोहर किणेकर होते. तसेच या बैठकीच्या वेळी सरचिटणीस माधवजी अष्टेकर, खजिनदार प्रकाश मरगाळे, रणजित चव्हाण पाटील, मुरलीधर पाटील, रणजित पाटील, रावजी पाटील, BS पाटील, BD मोहनगेकर, रमेश दभाले आदी उपस्थित होते. भावाच्या हल्ल्यात जखमी झालेल्या युवकाचा मृत्यू. दारूच्या नशेत मोठ्या भावाने हल्ला केलेल्या धाकट्या भावाचा मंगळवारी सायंकाळी मृत्यू झाला. अनिकेत प्रकाश पोटे, वय 26, राहणार कपिलेश्वर रोड, रामा मेस्त्री अड्डा असे मृत तरुणाचे नाव आहे. 19 ऑगस्ट रोजी मोठा भाऊ सूरज प्रकाश पोटे, वय 33 याने हा हल्ला केला होता. त्याच्यावर खुनी हल्ल्याचा गुन्हा दाखल करून त्याच दिवशी मार्केट पोलिसांनी त्याला अटक केली होती. दिनांक 19 रोजी रात्री 1:30च्या सुमारास सूरजने अनिकेतच्या डोक्यात विटेने जोरदार हल्ला चढवला. त्यामध्ये गंभीर जखमी झालेल्या अनिकेतवर उपचार करण्यात आले. मात्र मंगळवारी सायंकाळी त्याचा मृत्यू झाला. बेळगावचा एकदंत मंडळाची मुहूर्तमेढ संपन्न. समर्थनगर येथील सार्वजनिक श्री गणेशोत्सव एकदंत युवक मंडळाच्या वतीने सोमवारी सकाळी श्री मंडपाची मुहूर्तमेढ करण्यात आली. यावर्षी मोठ्या प्रमाणात सामाजिक आणि सांस्कृतिक कार्यक्रम तसेच गरजूंना आर्थिक मदत करून उपक्रम राबवणार आहोत, असे मंडळाचे अध्यक्ष नागेश गावडे यांनी सांगितले. यावेळी प्रमुख पाहुणे म्हणून माजी आमदार अनिल बेनके, उद्योजक महेंद्र पटेल तसेच डॉक्टर प्रकाश राजगोळकर यांच्या हस्ते विधिवत मुहूर्तमेढ पूजन करून खांब रवण्यात आला. यावेळी सर्व उपस्थितांनी शुभेच्छापर विचार व्यक्त केले. यावेळी सर्वश्री गिरीश कणेरी, आनंद नाईक, पराग देशपांडे, विनायक गावडे, दीपक लंगरकांडे, रजत पाटील, अशोक खवरे, विजय वर्मा, रवींद्र पाटील, अंबद सावंत, उमेश निट्टूरकर, सहदेव तहसीलदार, शंकर राणे, सुशील कणेरी, महेश बडमंजी तसेच महिला मंडळाच्या अध्यक्षा माला कणेरी, मंगल गावडे आदी महिला प्रतिनिधी व नागरिक मोठ्या संख्येने उपस्थित होते. यावेळी सूत्रसंचालन अरुण गावडे यांनी केले तर आभार संतोष कणेरी यांनी मानले. एनिव्हेअर रजिस्ट्रेशन योजना सोमवारपासून राज्यभरात.
मालमत्ता नोंदणीसाठी कार्यक्षेत्रातीलच उपनोंदणी कार्यालयात जाण्याची सक्ती यापुढे उरणार नाही, तर जिल्ह्यातील कुठल्याही उपनोंदणी कार्यालयात जाऊन मालमत्तेची नोंदणी करण्याचे स्वातंत्र्य लोकांना मिळणार आहे. राज्य सरकारने एनिव्हेअर रजिस्ट्रेशन ही नवीन संकल्पना जारी केली असून त्याची अंमलबजावणी सोमवार दिनांक 2 सप्टेंबरपासून राज्यभरात होणार आहे. सध्या बेंगळूर वगळता राज्यात सर्वत्र मालमत्ता नोंदणीसाठी खरेदीदार व विक्रेत्यांना संबंधित मालमत्ता असलेल्या अधिकार क्षेत्रातील उपनोंदणी कार्यालयातच जावे लागते. मात्र बहुतांश कार्यालयामध्ये असलेली प्रचंड गर्दी व भ्रष्टाचारामुळे लोकांची कामे वेळेवर होत नाहीत. राज्यात एकूण 257 उपनोंदणी कार्यालये आहेत. मात्र त्यामधील 50 कार्यालयांमध्ये नेहमी गर्दी असल्याने अधिकारी व कर्मचाऱ्यांवरही बोजा असतो. या साऱ्यांवर पर्याय म्हणून ही व्यवस्था उपयोगी ठरणार असल्याचे सांगण्यात आले आहे.